हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, आज मी घर स्वच्छ करायला काढलेलं आहे. का काढलेलं आहे तर सांगतो. आता येत्या गुरुवारी गुढीपाडवा आहे आणि त्याचबरोबर आमच्यात आहे परडे. परडे म्हणजे काय, मी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी शेवटी व्हिडिओ सांगितले तर बघा शकता तुम्ही. हे सगळे गबाळ हे आता बाहेर नेऊन ठेवत आहे. मुलीने देखील खूप मदत केली. ही बघू शकता आमचं छोटंसं हे स्वयंपाक खोली आणि सगळीकडला पसारा बाहेर नेऊन ठेवणार आहे. आता चला मी तुम्हाला दाखवते बाहेर. तर हा पसारा तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे मी हे सगळे घरातले गबाळ सगळे बाहेर आणून ठेवलेले इतकं रचलेलं आहे आणि पोरगी मला खूप मदत करत आहे. तर मित्रांनो, खरंच घरात एक कन्यारत्न असायलाच पाहिजे की आईच्या हाताला हात मदत करत असते. तर बघू शकता ही सगळी घरात आता हे स्वयंपाक आमच्या टी व्ही खोल्या इथं सगळं रचलेलं आहे. मी गबाळ सगळीकडे गबाळ केलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते आमचं एक दुसरी एक खोली आहे. त्या खोलीत बघा हे सगळं गबाळ सगळीकडे गबाळ मी आणून रचलेलं आहे कारण स्वच्छ करायचं आहे म्हणून. तर चला पुढे तसंच व्हिडिओ बघा. फायनली माझं सगळं स्वच्छ झालेलं आहे. फरशी देखील वाळलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. मांडे घासून ठेवलेलं आहे. ते बघा किती चकचकायला लागली उन्हामध्ये. तर त्यानंतर हे घर पण बघू शकता सगळं वाळलेलं आहे. आता मला जी वेळ आहे सगळं जसंच्या तसं जागेवर ठेवायला रोजच्या रोज हाताला येण्यासारखं मस्त स्वच्छ दिसत आहे. आता घरात अंधार पडलेला आहे. गेलते नाही तर मी तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली सकाळच्यानं घर धुवून आवरून झालं बघा. इतकं घर धुतलं. का धुतलं तर सांगतो. तर उद्या आमच्यात आहे परडे. परडे म्हणजे काय तर वर्षभर आम्ही म्हणजे ह्या उन्हाळा बसून पुढच्या उन्हाळ्यापर्यंत जे पीक घेतो, शाळू असेल, गहू असेल, बाजरी असे अनेक जे पिकं घेतो आणि ते पिकाला पाणी महत्त्वाचं आहे. आणि त्या पाणी आम्हाला कुठून भेटतं तर विहिरीतून. त्या विहिरीचा आभार मानण्यासाठी ही परडीची पूजा केली जाते. नैवेद्य केलं जातं, सवासनं सांगितलं जातात. गोडाचं जेवण एक पाच सहा जण कुटुंबांना जेवण त्यांच्या मन तृप्तीसाठी केलं जातं. आणि खूप मस्त ही प्रथा आहे. ही शेतकऱ्यांची प्रथा आहे, पूर्वीपासून मांडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल काही गं ताई, तू सकाळी वेगळी साडी घातली. अगं काय करायचं माहीत आहे का, सकाळी इतकं काम करत होते आणि धुरळा पडला होता भांडीमुळे आणि घाम पण खूप सुटला होता. घाण अंगाचा खूप घाण वास येत होता. म्हणताना दुपारी मी आंघोळ केले आणि तुम्ही फायनली बघू शकता माझं घर स्वच्छ असं चकचकत आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तडतड कसं चकचकत आहेत ना मित्रांनो. मस्त असं चकचकी घराला आलेलं आहे. खूप मस्त. आता गेल्या महिन्यात नव्याची पौर्णिमा आपण स्वच्छ केलं आणि त्यातच आता येत्या गुरुवारी गुढीपाडवा पण आहे. तर मस्त असं गुढीपाडवा असल्यामुळे आणि उद्या आमच्या घरात होता परडी, त्याच्यामुळे मी घर खूप स्वच्छ सुंदर केलेलं आहे. तुम्ही बघितलं असताना. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ही शेतकऱ्यांची खूप काळापासून पूर्वीपासून ही प्रथा आहे परडी करणे, विहिरीचे आभार मानणे, विहिरीचं नैवेद्य दाखवायचं. वर्षात एकदा जे सुगीचं काम संपलं की विहिरीचा आभार मानण्यासाठी सगळे शेतकरी बांधव आपल्या विहिरी मानण्यासाठी असा एक प्रोग्राम करतात. त्याला म्हणतो परडीचा सण. परडी करत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटले हे परडी करण्यासाठी मी स्वच्छ केलेलं आहे. तर उद्या परडी आहे. उद्याचा ब्लॉग येईल का माहीत नाही. तर तुम्हाला आवडले असेल. तुमच्याकडे ही प्रथा आहे का, विहिरीचं धन्यवाद मानण्यासाठी ही प्रथा केली जाते का, परडी केली जाते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.